आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बोला। अरे जीवीबाई, अपेक्षा आहे बऱ्या असाल। नाही आता तुम्हाला पैसे कमवून देणारे यंत्र तुमच्याकडे नाही का? त्यामुळे तुमच्याकडे बराच वेळ असणार, रिकाम टेकड्यात बसलेले असणार तुम्ही, नाही का? नाही काम करता का? टीव्ही लावता का? आहे ना का विकला? सकाळी सकाळी तुला कोणी भेटलं नाही का जगन्नाथ? कशाला डोक्यात जातोयस? म्हणजे आहे मग लावता का? टीव्ही लावतो जरा, लावा पटकन टीव्ही लावा। रूपम कॉस्मेटिक्सचे CEO सारंग मेहेंदळे यांनी काबड खांद्यावर उचलून आपल्या आजारी सासू सासऱ्यांची वारी पूर्ण केली। परिजीबाई, काही लक्षात येतंय का? सारंग आणि सावलीचं नातं आता बहरत चाललंय आणि आता काही फार काळ सावली सारंगपासून तिचं सत्य लपवून देऊ शकत नाही। तुला जेवढा विश्वास आहे ना जगन्नाथ, त्याच्या कैक पटीने मला सावलीवर विश्वास आहे। सावली मला दिलेलं वचन कधीही मोडू शकत नाही। आणि राहिला प्रश्न तुझा, तू आजवर या भैरवीला उद्ध्वस्त करण्याचे, संपवून टाकण्याचे खूप प्रयत्न केलेस, पण काय झालं? तुझे आजवरचे सगळे प्रयत्न फोल गेलेत आणि यापुढेही जातील, कळलं ना? त्यामुळे असं दिवसा ढवळ्या दिवा स्वप्न बघणं बंद कर जगन्नाथ, कळलं? ठेव आता फोन। मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, मी तीच स्वप्न बघतो जी पूर्ण होतात आणि हेही होणार। त्यात तू काय मी काय, जगातलं कोणीही हे थांबवू शकणार नाहीये। आलं लक्षात? मी सारंग आणि सावलीच्या आनंदी संसाराचं स्वप्न बघितलं होतं, ते पूर्ण झालं। आता अजून एक स्वप्न बघतोय, ते म्हणजे तुझं साम्राज्य कधी उद्ध्वस्त होईल, त्याला कधी एकदाची काडी लागेल, ते स्वप्न बघतोय। त्यामुळे आपले शेवटचे दिवस मोजायला तयार राहा, कळलं का परिजीवीबाई? ठेवा फोन। पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। या आत या। माऊली, अष्टपुत्र सौभाग्यवती भव। थांबा। आधी मला सांग, रात्रभर कुठे गायब होतास? तुझी आई इथे घरात काळजी करत होती आणि तू कुणालाही काही न सांगता या पोरीच्या मागे मागे निघून गेलास। एवढं संकट ओढवून घेतलंस तू,
कशासाठी? तिलोत्तमा मॅडम, हा बोला. सारंग सरांनी कोणतंही संकट ओढवून घेतलं नाही, पण एक खूप मोठी गोष्ट केली आहे. हे सगळं इतका पाऊस असताना केलंयस तू सारंग? इतक्या क्रिटिकल कंडिशन मध्ये? खरी काय गरज होती? तू रूपम कॉस्मेटिक्सचा ओनर आहेस, मग हे सगळं करायची काय गरज आहे? कोणासाठी केलंस हे? ह्या मुलीसाठी? हिने काय केलंय आजपर्यंत तुझ्यासाठी? हा? आणि हे सगळं करत असताना तुला काही झालं असतं तर? एकदाही मॉमचा विचार नाही केलास तू? पांडुरंग होता ना सांभाळून घ्यायला. ही तुझी भाषा नाहीये सारंग. काही लोकांनी तुला पढवलंय आणि तीच भाषा तू बोलतोयस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. या पोरीच्या नादी लागून काय वाटेल ते करतोयस तू. सारंग, तुला एकदाही माझा नाही विचार आला का रे? एकदाही नाही. आणि काय हो, तुम्हाला जमणार नव्हतं ना वारी वगैरे करणं, मग का करायची? हा, बसायचं ना शांत. कशा उगाच कष्ट घ्यायचे? आई, मी एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं. तू माझा मुलगा आहेस. तुझा मुलगा आहे म्हणून मी कर्तव्य पार पाडलं आई. नाहीतर इथेच बसून राहिलो असतो. बस, मला आणखीन काहीच ऐकून घ्यायचं नाही. बस. तुम्ही नका काळजी करू. अहो काय आहे, तिला जरा सारंगची चिंता होती म्हणून त्रागा करते. होईल तिचा राग शांत. पण तुम्ही सगळ्यांनी एवढ्या कष्टाने वारी पूर्ण केलीत, त्याचं पुण्य फळाला आलंय.